नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्याला शेती करताना जी यांत्रिक शेती करतोय तेथे डिझेल पेट्रोल याचा सर्रास वापर होतोय आणि आपल्याला खर्च देखील जास्त लागतोय। तर शेतकरी मित्रांनो, पेट्रोल डिझेल शिवाय आपल्याला आपली यांत्रिक शेती कशी करता येईल, तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो आहे भारतातील पहिलं पेटेंटेड असे बॅटरीवर चालणारे जे इक्विपमेंट आहे ते बनवण्यात आलेलं आहे आणि ते आहे दुर्ग येथे छत्तीसगड मध्ये याचं पेटेंटेड आणि संशोधित केलेलं आहे। तर त्यामध्ये काय काय आहे, हे आहे पॉवर विडर, इथं आहे स्प्रेयर आणि हे आहे मिनी विडर। तर असे 3 प्रकारचे प्रॉडक्ट येथे आहे आणि हे बॅटरीवर चालतात। बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आपण विजेचा वापर करू शकतो आणि सोलर प्लेटचा देखील वापर करू शकतो। त्याच्यामुळे आपला जो शेतीचा खर्च आहे तो 100% कमी होणार आहे। आपल्याला एकदाच गुंतवणूक करायची आहे आणि आपल्याला लॉंग टाइम साठी हे इक्विपमेंट वापरायचे आहेत। तर या सगळ्या इक्विपमेंट बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। त्याच्यासाठी एक सोलर प्रायव्हेट लिमिटेडचे जे संचालक आहेत श्री हर्ष जैन ते आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला या सगळ्या इक्विपमेंट बद्दल माहिती देणार आहेत। तर सर, या पहले आपकी पहचान बता दो। नमस्कार, मेरा नाम है हर्ष जैन और हमारी कंपनी का नाम है एक्सो सोलर प्राइवेट लिमिटेड। हम बैटरी से जुड़े बहुत से उपकरण बनाते हैं और उन्हीं में से कुछ उपकरण ये आपके सामने हमने रखे हैं। ये हमारा पावर विडर है, ये हमारा मिनी विडर है और ये दोनों के दोनों ही उपकरण बैटरी से संचालित है। और ये जो मिनी विडर जो है, इस पे कौन कौन से इक्विपमेंट लगा के हम चला सकते हैं और हमारे खेत में कैसा उपयोग कर सकते हैं? तो ये जो है ये बहुत कमाल का प्रोडक्ट है साहब। ये जो सबसे इंपॉर्टेंट चीज इस मशीन के साथ होती है, इसमें ये आपको दिख रहा होगा, ये 1.5 इंची का भी इसमें व्हील लगता है, जिसको हम लोग आई टाइप व्हील भी कहते हैं। इसके अलावा आप इसमें चाहें तो पैडी व्हील भी लग सकता है जो 2.5 इंची का होता है। वहां से आप 8 इंची तक की चौड़ाई का व्हील, 8 इंची चौड़ाई तक का व्हील आप इसमें बड़े आराम से लगा सकते हैं। और इसमें आप सब्जी वर्गी या उससे रिलेटेड जो भी छोटी फसलें होती हैं उन फसलों के लिए बहुत ही उपयुक्त फसल के लिए ये बना हुआ है मशीन। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण भाजीपाला पिकांमध्ये जे जवळ लागवड करत असतो त्याच्यामध्ये अंतर मशागत करण्यासाठी तुम्हाला हे सगळे जे व्हील आहेत ते अगदी 1.5 इंचापासून ते 8 इंचापर्यंत अशी तुम्ही अंतर मशागत आपल्या भाजीपाला पिकात करू शकतात। तर सर, याच्याबद्दल तर आम्हाला कळलं, याच्यानंतर या स्प्रेयर बद्दल आम्हाला काहीतरी सांगा। ये स्प्रेयर है, ये हमारे पावर विडर का अटैचमेंट है और हमारे मिनी विडर का भी अटैचमेंट है। इससे आप ये कर सकते हैं कि आप इसमें एक बार में 1 गन या तो 4 नोजल एक समय पे आप चला सकते हैं, ताकि आप इसमें आराम से बहुत चौड़ी 8-8 फीट की चौड़ी फसलों के बीच में कार्य करना हो या आपको 300 फीट लंबी गन के लिए चलाना हो, ये दोनों ही कार्य इसी मशीन से किया जा सकता है। तर शेतकरी मित्रांनो, हे जे स्प्रेयर आहे हे संपूर्ण बॅटरीवर चालणार आहे। त्याशिवाय तुम्ही 300 मीटर पर्यंत नळी पसरवून याच्यावर स्प्रे करू शकतात। याच्या मार्फत तुम्ही कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, यानंतर तणनाशक देखील असेल, याची व्यवस्थित फवारणी तुम्ही करू शकतात। त्याचबरोबर याच्यावर 1 गन किंवा 1 ते 4 गणापर्यंत तुमच्या जमिनीवर स्प्रे करू शकतात। अशा पद्धतीचं हे बॅटरीवर चालणारं स्प्रेयर आहे। त्यानंतर हे आहे पॉवर विडर। आपण बऱ्याच वेळा पॉवर विडर बघितलेले आहेत डिझेल पेट्रोलवर चालणारे, पण ये आहेत बैटरीवर चालणार। तर सर, हमको बताइए कि ये हमें कैसा उपयोगी साबित होगा। देखिए, ये जो अपने पेट्रोल वाले पावर विडर आते हैं ये सेम उसी कॉन्सेप्ट पे चलता है, बस हमने इसमें अंतर ये लाया, ये चेन ड्राइव मैकेनिज्म पे चलता है। सबसे खास बात इसमें यह है कि आप इसमें 48 ब्लेड की भी ब्लेड चला सकते हैं और अगर आप इसमें चाहें तो इसमें एल टाइप, आई टाइप, आप इसमें छोटा एल टाइप, बड़ा एल टाइप, जैसे ये बड़ा एल टाइप कहलाता है, ये बड़ा एल टाइप अगर आपको चलाना है जिसमें आपको 24 इंच की चौड़ाई कवर करना है, इसमें 18 इंच की चौड़ाई कवर करना है, छोटा एल टाइप। आप इसमें चाहे मल्टीपल पीछे भी आप इसमें अटैचमेंट चला सकते हैं, बहुत आराम से चलता है और बिना वाइब्रेशन के चलता है। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर याचा अंतर वाढवून पाहिजे, रुंदी वाढवून पाहिजे, तर तुम्ही त्याच्यासाठी हे अटॅचमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकतात। दोन्ही बाजूने समान वापरायचे आहेत आणि आपल्या पिकामध्ये अंतर मशागत करायची आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे जे व्हील आहे, जिथं आपल्याला जास्त गवत असेल आणि माती देखील भुसभुशीत करायची असेल त्यावेळेस आपण हे दोन्ही व्हील या मशीनला अटॅच करून माती भुसभुशीत करू शकतो। त्याचबरोबर हे जे आहे याच्यामुळे आपण भर लावू शकतो किंवा खोलवर जमीन आपण नांगरणी करू शकतो। त्याचबरोबर हे जे अटॅचमेंट आहे याला आपण आपल्या ज्या जमिनीमध्ये जे तण आलेलं आहे ते एकदम मस्तपैकी काढू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, असं हे उपयोगाचं आहे आणि सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे हे डिझेल ना पेट्रोल
कोणत्याच इंधनावर न चालता बॅटरीवर चालतं आहे आणि बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आपल्याला जर यांची जी बॅटरी आहे ती जर चार्जिंग करायची ठरली तर ही 3दा चार्जिंग केल्यानंतर आपलं 1 युनिट जळणार आहे. म्हणजे किती कमी पैशामध्ये आपली बॅटरी चार्जिंग होणार आहे. एकदा बॅटरी चार्जिंग केल्यानंतर याच्यापैकी कोणतंही इक्विपमेंट असू द्या ते 3.5 ते 4 घंटे तुम्हाला याच्यामधून काम करून मिळणार आहे. याचबरोबर जेव्हा तुम्ही पहिल्या मिनिटाला बॅटरीचा वापर सुरू करता अगदी बॅटरी संपेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत ही समान ताकद देत असते. त्याच्यामुळं बॅटरी उतरत गेल्यानंतर आपण असं समजू नये की याची बॅटरी उतरत गेल्यानंतर याची क्षमता कमी होईल, असं कोणत्याही प्रकारचं होणार नाही. तर अशा प्रकारे हे आपण बॅटरीवरचे इक्विपमेंट खरेदी करून आपण देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणार आहोत. सर आप मुझे ये बताइए कि हमारे किसानों के लिए ये इक्विपमेंट चाहिए होगे तो वो कहाँ कांटेक्ट करें? स्क्रीन पे आ रहे नंबरों पे आप संपर्क कर सकते हैं, पहली चीज। दूसरी चीज, मैं आपसे हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि अगर आप हमारे ऑफिस में जो कि भिलाई छत्तीसगढ़ में है, आप आके सामने मशीन का डेमो कराएं, मशीन को देखें और तब भी घर बैठे भी मंगा सकते हैं और आप ऑफिस आके भी लेके जा सकते हैं। दोनों ही ऑप्शंस आपके पास अवेलेबल हैं। आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर समोर स्क्रीनवर तर मी नंबर दिलेलेच आहे, पण शक्यतो तुम्ही हिंदीमध्ये चौकशी करा जेणेकरून हे जे संचालक आहेत हर्ष जैन साहेब हे तुम्हाला चांगल्या प्रतीची माहिती देऊ शकतील. हे मिळणार कसे, वापरणार कसं याबद्दलचं संपूर्ण माहिती तुम्हाला फोन केल्यानंतर मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती 100% तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.